हॅलो स्टुडंट्स, आपला 6वा चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारी. तर त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये केलं होतं पर्यावरण संरक्षणाप्रती सामाजिक जबाबदारी. व्यवसायाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे. व्यवसायाकडून सर्व प्रकारचे नैसर्गिक संसाधनाचा वापर केला जातो, त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण करणे हे व्यवसायावर बंधनकारक असते. तसेच नैसर्गिक असमतोल निर्माण होणारी नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. तर आपण त्याचं चार्ट पाहिलं होतं. व्यवसाय कशावर डिपेंड असतो? कच्च्या मालाचे उत्खनन, संसाधनाचे व्यवस्थापन आणि टाकाऊ व उत्पदार्थाची निर्मिती. आणि ह्याचा डायरेक्ट प्रभाव कुणावर होतं? पर्यावरणावर प्रभाव होतो. त्याच्यामध्ये व्यवसायाच्या पर्यावरणावरील परिणाम कोणते परिणाम आपण पाहिले होते? पहिला होता हवा प्रदूषण, दुसरा जल प्रदूषण, तिसरा ध्वनी प्रदूषण आणि चौथा इलेक्ट्रॉनिक कचरा. त्याच्यामध्ये टाकाऊ पदार्थ संवर्धन करण्यासाठी अनेक तंत्र उपलब्ध केले आहेत आणि सर्वसामान्यपणे ह्याचे वर्गीकरण 4P मध्ये केले आहे. ते 4P कोणते आहेत? रिडक्शन म्हणजे घट, रियूज म्हणजे पुन्हा वापर, रिसायकलिंग म्हणजे पुनर्निर्मिती आणि रिकव्हरी म्हणजे पुन्हा प्राप्त. असे आपण हे टाईप्स पाहिले होते. मग त्याच्यानंतर आपण व्यवसाय नीतिशास्त्र पाहिली होती, त्याची संज्ञा, व्याख्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं व्यवसाय नीतिशास्त्राचे वैशिष्ट्य. तर वैशिष्ट्य अशाप्रमाणे होते: आचारसंहिता, नैतिक व सामाजिक मूल्यावर आधारित, तिसरा सामाजिक घटकांना संरक्षण देणे, चौथा मूलभूत आराखडा प्रदान करणे, स्वयंस्फूर्ती, शिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज, संबंधित संज्ञा, संकल्पना आणि नवीन संज्ञा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं नैतिक व सामाजिक मूल्य पाहिले होते आणि व्यवसाय नीतीचे संहिता म्हणजे करावे, टाळावे आणि स्वीकारावे. तर करावेमध्ये आपण पाहिलं होतं कर व इतर शुल्क नियमितपणे भरणे, कामगारांना योग्य मजुरी, भत्ता व इतर आर्थिक प्रोत्साहन देणे, तिसरा उत्पादनाच्या विषयनाताचे व सुरक्षिततेचे खात्री देणे, चौथा ग्राहकांच्या अपेक्षेनुसार वाजवी किमतीला मालाचा पुरवठा करणे, ग्राहकांचे मूलभूत हक्कांचा मान सन्मान आदर करणे, सहावा नफ्याचे काही भाग समाजासाठी वापरणे. हे असे आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये करू नाहीमध्ये आलं होतं निरोगी स्पर्धा नष्ट करू नये, दुसरा ग्राहकांची फसवणूक किंवा शोषण करू नये, तिसरा मक्तेदारी निर्माण करू नये, साठेबाजी किंवा काळा बाजार ह्यांचा आधार घेऊ नये, पाचवा सुप्त किंवा आवाजवी नफा मिळवू नये. त्याच्यानंतर आपण बघूया टाळावे: अनुचित स्पर्धा, अयोग्य स्पर्धा, दुसरा आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण, तिसरा उत्पादन, वितरण, किमती इत्यादीबाबत सोबतच्या व्यवसायाबरोबर करार करून नियंत्रण ठेवणे आणि लास्ट कन्सेप्ट आपण पाहिलं होतं स्वीकारावे: सेवा प्रथम आणि नफा नंतर हे तत्व, ग्राहक हा राजा असतो, व्यवसायातील सत्य, तिसरा तुमचा व्यवसाय न्याय, योग्य, मानवतावादी, कार्यक्षम आणि अष्टपेलू बनविणे. तर असे आपण व्यवसाय नीतीची संहिता पाहिले होते. ते म्हणजे करावे, करू नये, टाळावे, स्वीकारावे. तर आज आपण 6.5 हा घटक अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे कंपन्याच्या सामाजिक जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपन्याच्या सामाजिक जबाबदारी ही संज्ञा भारतासाठी नवीन नाही, तथापि कंपनी कारभार मंत्रालय भारत सरकारने अलीकडचे सूचित केले आहे की कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 कंपनीच्या सामाजिक जबाबदारी धोरण नियम 2014 आणि इतर सूचना की ज्या 15 एप्रिल 2014 पासून काही कंपन्या बंधनकारक असणार आहे की ज्या कंपन्या कलम 135 मधील निष्कर्ष पूर्ण करतात आणि त्यांना कंपनीच्या सामाजिक जबाबदारी म्हणजे CSR संबंधित तरतूद मान्य कराव्या लागतील. म्हणजे कंपनीची सामाजिक जबाबदारी जी आहे ती व्यवसाय स्वयंनियंत्रण प्रतिमान असून सामाजिक संबंधाविषयी उद्देशासाठी योगदान देणे किंवा स्वच्छेने पाठपुरावा करणे किंवा नैतिकदृष्ट्या केंद्रित कामकाज करणे यांच्याशी संबंधित ही संज्ञा आहे. तर बघूया ह्याची व्याख्या.
संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना UNIDO यांच्यामध्ये कंपनीच्या सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे, जिथे कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्याबाबत एकरूप असतात आणि त्यांचे भागधारकांबरोबरच संवाद साधतात आणि ह्याला संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना अशी म्हटली आहे. तर आपला दुसरं आहे आंतरराष्ट्रीय मानक संस्था मीन्स ISO. ह्यांच्यामध्ये व्यवसाय संस्थेची जबाबदारी त्यांना समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचे व कृतीची होणारे परिणाम की ज्यामुळे नैतिक वर्तनात पारदर्शक राहून शाश्वत विकासात योगदान राहते आणि यामध्ये समाज आरोग्यदायी व सशक्त राहणे अपेक्षित असते. तर हे काय आंतरराष्ट्रीय मानक संस्था मीन्स ISO. आता आपण बघणार आहोत कंपन्याच्या सामाजिक जबाबदारीची व्याप्ती. पहिला, कंपनीच्या सामाजिक जबाबदारीची व्यवहार्यता उपयुक्तता. तर त्यात 6 पॉईंट आहे, ते बघूया आपण. ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे मूल्य हे 1500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंवा रुपये 10,000 कोटीचा व त्यापेक्षा जास्त, उलाढाल किंवा निव्वळ नफा रुपये 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त हा एकच आर्थिक वर्षामध्ये असतो आणि अशा संस्थांनी संचालकांची कंपनीची सामाजिक जबाबदारी समिती स्थापन करणे 1 एप्रिल 2014 पासून बंधनकारक आहे. दुसरा आहे मंडळाच्या अहवालात कमिटीची रचना जाहीर करणे. तिसरा आहे सामाजिक जबाबदारीची धोरणाचा एक भाग म्हणून सर्व कंपन्यांनी आपल्या सरासरी निव्वळ नफ्याची किमान 2% नफा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये खर्च केला पाहिजे. सदरचा नफा कंपनीने पाठीमागील लगताच्या सलग 3 वर्षामध्ये मिळवलेला असावा. चौथा पॉईंट आहे मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश असावा अशी कंपन्यांच्याकडून अपेक्षा असते. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमध्ये पुढील तपशीलचा समावेश असावा. पहिला, कंपनीची सामाजिक जबाबदारीची धोरणे, थोडक्यात आराखडा, प्रकल्पाच्या सर्वसामान्य आडव्या समावेशी किंवा हाती घ्यायची प्रस्तावित कार्यक्रम आणि कंपनी सामाजिक जबाबदारी धोरणाचे वेबसाईट व लिंक आणि कार्यक्रम. दुसरा, कंपनीच्या सामाजिक जबाबदारी समितीची गठन, शेवटीचे 3 आर्थिक वर्षातील कंपन्याची सरासर निव्वळ नफा आणि विहित नमुन्यात कंपन्याचे सामाजिक जबाबदारीचे खर्च. त्याच्यानंतर सदरच्या आर्थिक वर्षामध्ये कंपन्याच्या सामाजिक जबाबदारीवर केलेल्या पैशाचा स्वरूपातील खर्चाचा तपशील. 6वा पॉईंट आहे जर कंपनी मागील 3 आर्थिक वर्षाच्या सरासरी नफ्यात 2% एवढी रक्कम खर्च करण्यास अपयशी ठरली तर त्याची कारण मीमांसा द्यावी. त्याच्यानंतर बघूया आपण CSR कमिटी. या समितीमध्ये 4 संचालक असतात. वर्षातून किमान त्यांचे 2 सभा होतात. सदरच्या सभेमध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे कार्य व धोरणे या विषयावर चर्चा आणि समीक्षण केले जाते. सदरच्या समिती कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी औपचारिक धोरण ठरविण्याविषयी शिफारस करते. सदरच्या दस्तऐवजात शिफारस केलेल्या सामाजिक जबाबदारीचे कार्य अंदाजपत्रक तयार करणे, कंपनी कशा प्रकारे प्रकल्प पूर्ण करणार त्याचे वर्णन, केलेल्या प्रगती प्रशिक्षण करण्यासाठी पारदर्शक संसाधनाच्या या निवड सर्वांचा त्यात समावेश होतो. आता ही जी कमिटी असते CSR कमिटी ह्याच्यात फक्त किमान 2 सभा होतात. 2च वर्षातनं फक्त 2च मीटिंग होतात आणि सदरच्या सभेमध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची कार्य व धोरणे या विषयावर चर्चा आणि समीक्षण केले जाते. आता जी आपली ही जबाबदारी आहे त्याला कशी पार पाडायची आहे, कोणत्या डायरेक्शन द्यायचे आहे त्यांना, त्याच्यावर हे विचार करतात, डिस्कशन करतात आणि सदरची समिती कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची औपचारिक धोरणे ठरविण्याविषयी शिफारस करतात. ते शिफारस सुद्धा करतात. सदरच्या दस्तऐवजात शिफारस केलेल्या सामाजिक जबाबदारीची कार्य अंदाजपत्रक तयार करतात.
कंपनी कशा प्रकारे प्रकल्प पूर्ण करणार आहे त्याचं वर्णन त्यांनी, कारण की एक शॉर्ट प्रिव्ह्यू असं घेतलेलंच असतं की आपल्याला ही जी जबाबदारी आहे ती वर्षभरात आपल्याला कशी पार पडायची आहे ते डिटेलमध्ये त्यांच्याकडे एक नोटिफिकेशन असतं आणि त्याचं ते काय करतात, वर्णन करतात. केलेल्या प्रगतीच्या प्रशिक्षण करण्यासाठी पारदर्शक संसाधनाचा निवड या सर्वाचा त्यात समावेश. टॉपिक आपण बघत आहोत निधीचे विभाजन. मागील संपलेल्या सलग 3 आर्थिक वर्षातील कंपनीने मिळवलेल्या सरासरी निव्वळ नफ्याचे 2% पेक्षा कमी रक्कम खर्च करता कामा नये. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीचे पालन केल्यानंतर निर्माण झालेले अधिकय वाढवा सरप्लस हा कंपनीचा नफा मानला जात नाही. मागील किमान 3 आर्थिक वर्षाच्या उपलब्ध माहितीच्या आधारे कंपनीच्या सामाजिक जबाबदारी क्षमता उभी करू शकते. ती क्षमता कंपनीच्या वैयक्तिक किंवा अंमलबजावणी करणाऱ्या सहाय्यक संस्थांची असू शकते. आता हे जे निधीचे विभाजन असते ते कशी करतात, ते मागील संपलेल्या सलग 3 आर्थिक वर्षातील कंपनीचे मिळवलेले सरासरी 2% नफ्या कमीपेक्षा रक्कम खर्च करता कामा येत नाही. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीचे पालन केल्यानंतरच निर्माण झालेल्या अधिकय वाढवा हा कंपनीचा नफा मानला जातो. म्हणजे सपोज कंपनीचा तुमचा नफा झाला आहे, आपल्याला किती द्यायचं आहे, 2%. आपण सामाजिक जबाबदारीसाठी किती टक्के खर्च करतोय, 2% करतोय. तर अशा वर्षी असं झालं की 2% पेक्षा कमी खर्च झालाय. आपल्या कंपनीला ते खर्च सरप्लस म्हणून काउंटिंग होणार नाही. का बरोबर, हा कंपनीचा नफा मानला जात नाही. का, कारण की हे सामाजिक जबाबदारीसाठी आपण जे 2% काढले तेवढे तुम्हाला 2% काढावेच लागतात कोणत्याही मार्गाने. मागील किमान 3 आर्थिक वर्षाची उपलब्ध माहितीच्या आधारे कंपनीच्या सामाजिक जबाबदारी क्षमता उभी करू शकते. ती क्षमता कंपनीचे वैयक्तिक किंवा अंमलबजावणी करणाऱ्या सहाय्यक संस्थांचे असू शकते. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या कंपनीच्या सामाजिक जबाबदारीची कार्यकृतीला संमती न देणे. कंपनी कायदा कलम 135 मध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीचे पालन न करण्यास नकार देणाऱ्यास कोणत्याही दंडनीय शिक्षेसंबंधित तरतूद नाही. तथापि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे धोरणाबाबतीची माहिती प्रसिद्ध न करणे किंवा त्याबाबत अनभिन्न राहणे आणि त्यांची मंडळाची अहवालामध्ये अंमलबजावणी केल्यास मात्र ते दंडनीय शिक्षेस पात्र आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी बाबतची कर्तव्य पूर्ण न केल्यास दंडनीय शिक्षा होऊ शकते. असा दंड की ₹50,000 पेक्षा कमी नसून तो 25 लाखपर्यंत असू शकतो. जर तुम्ही सामाजिक जबाबदारीसाठी तुम्ही जे ते 2% काढले नाही तर तुम्हाला कोणती सजा होऊ शकते. पहिले तर तुम्हाला 50,000 पेक्षा कमी नसून तर ते 25 लाखपर्यंत तुम्हाला ते दंड भरावं लागेल. दुसरं, अशी चूक करण्यास कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 3 वर्षासाठी कुठं तुरुंग होऊ शकते. हा शिक्षेचा कालावधी 3 वर्षापर्यंत असू शकतो. किती असतं कालावधी, 3 वर्ष. त्याच्यानंतर कालावधी 3 वर्षानंतर असू शकतो किंवा जी दंडाची रक्कम आहे 50,000 पेक्षा कमी नाही तर ती कदाचित 5 लाखपर्यंत असू शकते किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. हे असे कंपनी सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीला संमती न देण्याचे दंड आहेत. तर आता आज आपला हा लेसन संपला आहे. आता आपण ह्या लेसन्सची थोडीशी सारांश करूया, म्हणजे याची समरी करूया. तर पहिले घटक रीड करूया. व्यवसाय संघटना या नफा मिळवण्यासाठी चालवलेल्या जातात, परंतु जास्तीत जास्त नफा कमविणे हे एकमेव उद्दिष्ट असता कामा नये. व्यवसायाची समाजाप्रती जी जबाबदारी असते तिलाच सामाजिक जबाबदारी असे म्हणतात. आता सामाजिक जबाबदारीचे गरज कोणते कोणते होते ह्याचे आपण हेड पॉईंट बघूया. पहिला होता विश्वस्त संकल्पना. दुसरं समाजाच्या बदलत्या अपेक्षा.
तिसरा प्रतिष्ठा नवलौकिक. चौथा पर्यावरणाचे संरक्षण. पाचवा संसाधनाचे पर्याप्त उपयोग. सहावा कामगार संघटनाचा दबाव. सातवा ग्राहक चळवळीतील वृद्धी. आठवा शासनाचे नियंत्रण दीर्घकालीन स्वहित. 10th पॉईंट होता गुंतागुंतीची सामाजिक समस्या. 11वा जागतिकीकरण आणि 12वा होता माध्यमांची भूमिका. आता त्याच्यानंतर आपण पाहिले होते निरनिराळ्या व विविध समूहांप्रती असणारे सामाजिक जबाबदारी. त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते पाहिले? मालकाप्रती, गुंतवणूकदाराप्रती, कर्मचाऱ्यांप्रती, ग्राहकांप्रती, शासनाप्रती आणि समाजाप्रती. त्याच्यानंतर आपण पाहिले व्यवसाय नीतिशास्त्र. नीतिशास्त्र ही समाजशास्त्र एक शाखा आहे. व्यवसाय चालविला जात असताना व्यवसायाने कोणताही आचारसंहिता पालन केले पाहिजे यांच्याशी संबंधित असणारी संज्ञा म्हणजे व्यवसाय नीतिशास्त्र होय. सामाजिक आणि त्याच्यानंतर आपण कोणतं घटक पाहिलं होतं? सामाजिक आणि नैतिक मूल्य. आता जे आपण हे पाहिले ते पॉईंट्स आहेत ते मूलभूत हक्क, अधिकार, स्वदेशाभिमान, मानवतेचा सन्मान, तार्किकता, त्याग, समानता, लोकशाही इत्यादी मूल्य आपल्या वर्तणुकीवर अनेक मार्गांनी प्रभाव टाकतात. प्रामाणिकपणा, अखंडतत्व, सचोटी, कठोर परिश्रम, सहकार्य इत्यादी नैतिक मूल्य सुद्धा समान महत्त्वाचे असतात. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी. पहिला त्याच्यामध्ये आपण पाहिले कंपनीच्या सामाजिक जबाबदारीची उपयुक्तता. ब कंपनीच्या सामाजिकच्या जबाबदारीची समिती. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीची कार्य व सक्रियता. निधीचे विभाजन. आणि ई लास्ट म्हणजे कंपनीची सामाजिक जबाबदारी कार्यकृतीला संमती न देणे. सो स्टुडंट्स, इथं आपला जे 6वं लेसन आहे, 6वं चॅप्टर आहे विथ समरी आपलं त्यास कंप्लीट झालं आहे. तर त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करा. घरी MCQs प्रश्न जे उत्तर आहेत ते सोडवा आणि चांगला अभ्यास करा. स्टुडंट्स, इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब इट. थँक यू अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू स्टुडंट्स.